नमस्कार मित्रांनो, तुला जपणार आहे या मालिकेच्या आजच्या भागात काय घडलं ते आपण सविस्तर पाहूया. आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळते की नर्मदा आणि माया अडगळीच्या खोलीबाहेर गुपचूप उभे राहून मीरावर नजर ठेवून असतात. तेवढ्यात मीरा त्या खोलीतून बाहेर येते. तिला पाहताच माया नर्मदाला बोलते, मी तुम्हाला म्हणाली होती ना की इथे नक्कीच खजिना बघायला आलेली असणार. त्यावर नर्मदा बोलते, चल चल. इकडे मीरा खोलीत येते तर दुसरीकडे मंजिरी वेदाला घेऊन तिथे येत असते. मंजिरी वेदाला बोलते की वेदा बघ तुझी आई. पण वेदा चिडून बोलते, ही माझी आई नाही आहे, मला हिचं तोंडही पाहायचं नाही आहे. असं बोलून वेदा बाजूला जाऊन उभी राहते. वेदाचं हे बोलणं ऐकून मीराला खूप रडायला येत असतं. तेवढ्यात मंजिरी मीराच्या जवळ येते आणि अप्रोदिकपणे बोलते, वाईट वाटलं ना? साहजिकच आहे, प्रेम मिळायला कितीतरी वर्ष लागतात आणि गमवायला थोडासाच वेळ. तेव्हा मंजिरी हसते आणि बोलते, रडू नकोस तू. हे सगळं दुःख, सगळी तगमग फक्त आत्ताचे काही दिवस, अमावस्येपर्यंत असणार आहे. हसत हसत ती पुढे बोलते, चल वेदा, आणि वेदाला घेऊन निघून जाते. मंजिरी वेदाला घेऊन जात असते. मीरा तिथेच उभी राहून बघत असते. तर मीराला मंजिरी ही चेटकिनीच्या रूपात दिसत असते आणि ती वेदाला घेऊन जात असते. मीरा घाबरते तर मंजिरी चेटकिनीच्या रूपात मीराकडे बघतेसुद्धा आणि पुढे निघून जात असते. तिला मंजिरीचं चेटकिनीचं रूप दिसत असतं आणि तिचा हात पकडलेली वेदा दिसत असते. माया आणि नर्मदा अडगळीच्या खोलीत असतात. माया तिथे खजिना शोधत असते. तेव्हा नर्मदा बोलते, अगं काही नाही, इथे चल. त्यावर माया बोलते, शांत बसा हो, तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही का? नर्मदा बोलते की ती मीरा बाहेर गेली ना, तसं काहीही नसेल, इथे खजिना नसेलच. तेव्हा माया पुन्हा विचारते, तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही का? नर्मदा थेट बोलते, नाही. हे ऐकून माया बोलते, ठीक आहे, मग आता तुम्ही आमच्या ग्रुपचा पार्ट होऊ नका, कळलं? आता आम्ही आमचं बघून घेऊ, तुम्ही राहा बाजूलाच. तेव्हा नर्मदा घाबरून बोलते, नाही तसं नाही आहे. पण माया ठामपणे बोलते, डन, आता तुम्ही आमच्या प्लॅनचा पार्ट नाही. इकडे अंबिका अत्यंत हताश आणि चिंतेत स्वतःशीच बोलते, मी का बोलते? मीराला कळत कसं नाही आहे? ती जोपर्यंत निर्णय घ्यायचा आहे म्हणते तो चुकीचा आहे. मुळात तो निर्णय नाहीच आहे, ते संकटाचं दार आहे. मला माहिती आहे तिचं वेदावर खूप जीव आहे, पण प्रेम पण आहे. पण म्हणून प्रेमापोटी असा निर्णय घ्यायचा इतका चुकीचा निर्णय नाही. मी तिला असं करू देणार नाही. तेव्हा अंबिका बोलत असते की मला काहीतरी करावं लागेल, पण मी काय करू? फक्त अमावस्येपर्यंतच वेळ आहे माझ्याकडे. काय करू मी? काहीतरी करावं लागेल. मी जर का एकटीच गेली दक्षिण भैरवी मंदिरात आणि त्या गोष्टीच्या अंताचा शोध घेतला तर हो, मी हे करू शकते. अथर्वने कोणतं मंदिर सांगितलं होतं? तेव्हा अंबिकाला अथर्वने सांगितलेलं दगडी देवी मंदिर आणि ते दक्षिण दिशेला आहे हे आठवतं. तेव्हा अंबिका बोलते, हा दगडी देवीचं मंदिर. आता मी कोणालाच काही होऊ देणार नाही. मी वेदालाही नाही, मीरालाही नाही आणि तिच्या बाळालाही नाही. तेव्हा मंजिरी बोलत असते, अरे मीरा. मंजिरी इकडे किचनमध्ये असते. तेव्हा तिथे मीरा येते. तेव्हा मंजिरी बोलत असते की अरे मीरा, ये, वेदासाठी खायला बनवते. आणि ती पुढे बोलते, तू वेदाची काळजी करू नकोस ना, ती अनन्यासोबत खेळते. आणि तुला एक सांगू का मीरा? तेव्हा मंजिरी थोडं शांत होते, इकडे तिकडे बघते आणि मीराकडे बघून असते आणि बोलते, हे असं होतं माझं. आता इथे कोणी नाही आहे तरी मी तुझ्याशी नाटकाने का वागते, नाही का? मंजिरी मिश्किलपणे हसते आणि मीराला विचारते, पण काय ठरवलंस तू? माझी अट मान्य आहे का तुला? तेव्हा मीरा बोलते, अजून तरी नाही, मला विचारायचं आहे. तेव्हा मंजिरी बोलते, बोल ना. तेव्हा मीरा विचारते, मी तुझी अट मान्य केली तर तू वेदाला त्रास देणार नाहीस हे कशावरून? तेव्हा मंजिरी बोलते, मीरा तू तयार आहेस? त्यावर मीरा बोलते, मला तुझ्यावर विश्वास नाही आहे, मला खात्री हवी आहे. तेव्हा मंजिरी बोलते, आणि हसते. पण मीरा, एक गोष्ट मान्य करावी लागेल हं, तू एक आदर्श मनुष्य आहेस. म्हणजे बघ ना, दुसऱ्या स्त्रीच्या पोटी जन्माला आलेल्या मुलीसाठी तू स्वतःच्या आणि स्वतःच्या बाळाचा जीव द्यायला तयार झालीस. म्हणजे होशील. आता मी माणूस नसले तरी इतकं वर्ष माणसांसोबत राहून मला त्यांच्या भावनांबद्दल थोडंफार कळायला लागले. पण तू अशी आहेस ना, तू त्या भावनांनाही लाजवशील, इतकी निस्वार्थी आहेस गं तू. तेव्हा मंजिरी पुढे बोलते, पण खरं सांगू का, तुझी अवस्था ना आता एखाद्या भिकाऱ्यासारखी झाली. पदरात जे पडलं ते घ्यायचं, दुसरा पर्यायच नाही आहे तुझ्याकडे. तुला कल्पना आहे ना मीरा, तू जर माझं ऐकलं नाहीस तर मी वेदाला मारून टाकेल. तेव्हा मीरा बोलते, मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दे. त्यावर मंजिरी बोलते, तुला काय करायचं आहे? तेव्हा मीरा बोलते, मी जेव्हा या जगात नसेल तेव्हा मला हे जाणून घ्यायचं आहे.
हे ऐकून मंजिरी जोरजोरात हसते आणि बोलते, मीरा, कोण म्हणलं तू या जगात नसशील? तू इथेच भटकत राहणार आहेस तुझ्या बहिणीसोबत. तुला मुक्ती मिळणार नाही आहे. त्यामुळे तुला स्वतःलाच कळेल की वेदा तिच्या आयुष्यात किती आनंदी आहे आणि ती तिच्या दोन्ही आईंना किती मिस करते. मंजिरी पुढे बोलते, विश्वास बसत नाही. आता काय स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ? आम्हा चेटकिणींमध्ये असला व्यवहार नसतात. आमच्यात वचनं रक्ताने कोरली जातात आणि म्हणूनच मला तुझं रक्त हवं आहे. तेव्हा मीरा प्रचंड घाबरते आणि देवी आईच्या मूर्तीसमोर इकडे येते. ती खोलीत येते. ती देवी आईसमोर हात जोडून रडत बोलते, देवी आई, मला योग्य तो निर्णय घ्यायला मदत कर. मी काय करू हे मला कळत नाही आहे. मी खूप मोठा त्याग करायला तयार झाली, पण त्याचा खरंच काही फायदा होणार आहे का? मी आणि ताई हे सगळं संपवण्याचा, त्या गोष्टीपर्यंत पोहोचवण्याचा खूप प्रयत्न करतो आहे. आम्ही अशा एका वळणावर येऊन थांबलो आहे. इथून पुढे आम्हाला रस्ता तर दिसतो आहे, पण तो कुठे संपेल की नाही काहीच माहीत नाही आहे. आम्हाला मदत कर देवी आई, आम्हाला मार्ग दाखव. तेवढ्यात तिथे देवी आजी येते आणि मीरासमोर उभी राहते. तेव्हा मीरा बोलते, आजी, आणि ती पटकन आजीला नमस्कार करते. तेव्हा आजी बोलते, मीरा, तू आणि तुझी ताई मिळून मार्ग शोधताय असं म्हणलीस, पण खरंच तुम्ही दोघी मिळून मार्ग शोधताय का? त्यावर मीरा बोलते, हो आजी, सगळं आम्ही दोघं मिळूनच करतोय. तेव्हा आजी बोलते, मीरा, महाभारतातली श्रीकृष्ण आणि अर्जुनाला आठव. एकाच्या हातात लगाम होतं, दुसऱ्याच्या हातात धनुष्य होता. कार्य वेगळं होतं, पण विचार एकच होता, मार्ग एकच होता. म्हणून रथ कधीच डगमगला नाही. तुम्हा बहिणींचा रथ डगमगायला नको. इकडे माया बाहेर येते. तेव्हा माया बाहेर येते आणि बडबड करत चालत असते की ही मीरासारखी त्या देवघराजवळ फेऱ्या मारत असते. याचा अर्थ आहे की खजिना देवाजवळच आहे, असा विचार ती माया करत असते. माया देवघरापाशी येते. तेवढ्यात आजी आणि मीरा तिथून पूर्णपणे अदृश्य होतात. त्या दोघी देवघराच्या दिव्य प्रकाशामध्ये पूर्णपणे लुप्त होतात. त्यामुळे त्या मायाला दिसत नाही. अचानक देवघरामधून प्रचंड प्रकाश मायाच्या थेट डोळ्यांवर येतो. प्रकाशाच्या तीव्रतेमुळे माया डोळ्यांसमोर हात धरते आणि ती तिथून गायब होऊन थेट बाहेर फाउंटनजवळ येऊन उभी राहते. माया फाउंटनजवळ येऊन उभी राहते आणि एकदमच दचकते. ती विचार करते की मी इथे कशी काय आले? ती बाहेर इकडे तिकडे बघायला लागते आणि बोलते, मी आता देवघरात होते आणि मी इथे कशी आली? ती तिच्या डोक्याला हात लावते आणि बोलते, ओ माय गॉड, हे काय चाललं आहे? काय भुलभुलले आहे की काय? इकडे आजी मीराला सांगत असते, मीरा, दिशाहीन होऊ नकोस. नियतीने जे लिहिलं ते अटळ असतं. त्या चेटकिनीचा अंत आधीच लिहून ठेवला आहे, तो तर होणारच. फक्त तुमच्याकडून कुठलीही चूक व्हायला नको. तेव्हा मीराला काहीच सुचत नसतं. तेवढ्यात आजी तिथून चालली जाते आणि मीरा बघते तर आजी तिथून गायब झालेली असते. आजी गायब झालेली पाहून मीरा इकडे तिकडे बघते आणि बोलते, आजी. ती आजी आजी म्हणून आवाज देते, पण तिथे कोणीच नसतं. शेवटी ती पुन्हा हताश होऊन देवी आईकडे बघू लागते. इकडे अंबिका त्या दगडी मंदिराच्या जवळ पोहोचते. ती त्या विशाल दगडी मंदिराकडे पूर्णपणे न्याहाळून बघत असते. मंदिर पाहून अंबिका स्वतःशी बोलते, अथर्वने सांगितलेलं हेच ते मंदिर आहे. आत जाऊन खात्री करते की दक्षिण भैरवीचे मंदिर हेच आहे का ते. असं म्हणून अंबिका मंदिराच्या आत जायला लागते, पण तिथेच ती अडवली जाते. तिचा पाय पूर्णपणे कोणीतरी खालून घट्ट खेचल्यासारखा होतो. ती मंदिराच्या पायऱ्या चढूच शकत नाही. अंबिका पुढे जाण्याचा खूप प्रयत्न करते आणि बोलते, हे काय होतंय? अंबिकाला तिचा पाय जागचा उचलताच येत नसतो. ती प्रचंड ताकद लावून प्रयत्न करत असते, पण पाय हलत नाही. शेवटी अंबिका 2 पावलं मागे घेते. तिला काहीच कळेनासं होतं की नक्की काय होतंय. ती गोंधळून इकडे तिकडे बघते, पण तिथे आसपास कोणीच नसतं. ती स्वतःला सावरून पुन्हा एकदा पुढे जायला निघते, पण पुन्हा तेच होतं. तिचा पाय जमिनीला खिळल्यासारखा खालच्या खाली दाबला जातो. ती पाय वर उचलण्याचा आटोकाट प्रयत्न करते, पण तो जागचा हलत नाही. तेव्हा ती हताश होऊन बोलते, माझा पाय उचलत का नाही आहे? मला आत का जाता येत नाही? अंबिका खूप प्रयत्न करते, पण तिला काही केल्या आत जाता येत नसतं. तेव्हा ती स्वतःशीच बोलते, असं का होतंय? मला आत का जाता येत नाही? क्षणभर विचार केल्यावर तिच्या चेहऱ्यावर एक चमक येते आणि ती बोलते, याचा अर्थ एकच होतो, मी अगदी योग्य ठिकाणी आले आहे. हो, मी योग्य ठिकाणी आले आहे. मीरा, आपण ज्या मंदिराचा शोध घेत होतो ना, ते हेच आहे, दक्षिण भैरवीचं मंदिर. आणि याच मंदिरात त्या मंजिरीचा अंत दडला आहे. हा विचार मनात येताच अंबिकाच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान येतं. इकडे मीरा तिच्या ताईला शोधत असते आणि बोलते, ताई कुठे गेली? मला ताईला लवकरात लवकर भेटावं लागेल. माया घरात येऊन चोरून मीराकडे बघत असते. मीराला असं अस्वस्थ पाहून माया स्वतःशीच बोलते, समथिंग इज डेफिनेटली कुकिंग. नक्कीच ही त्या खजिन्याचा शोध घेण्याच्या मागे लागली. कदाचित ती तिकडेच चालली. तेवढ्या तिथे अथर्व येतो आणि माया पटकन बाजूला लपते.
अथर्व मीराजवळ येतो आणि विचारतो, मीरा काय झालं, कोणाला शोधतेस? तेव्हा मीरा स्वतःला सावरत बोलते, मी कोणालाच नाही. तेव्हा अथर्व विचारतो, वेदा कुठे आहे? तेव्हा मीरा उत्तर देते, वेदा अनन्याताईंसोबत आहे, शाळेत जायची तयारी करते. अथर्व सुटकेचा श्वास टाकत बोलतो, बरं झालं, काही वेळ तरी त्या सगळ्यांपासून वेदा लांब राहील. मीराही उदास होऊन बोलते, हो मी आलेच असं म्हणून मीरा तिथून निघू लागते. पण अथर्व तिला थांबवतो आणि बोलतो, थांब, आपल्याला त्या दक्षिण भैरवीच्या मंदिरात जायचं होतं ना, काय झालं त्याचं? माया हे लपून ऐकून दचकते आणि मनातल्या मनात बोलते, अच्छा बेटा, हा अथर्व पण हिच्यासोबत या प्लॅनमध्ये सामील आहे तर बरं झालं. तिकडे मीरा अथर्वला बोलते, हो पण आपण आधी वेदाला बाय बोलून येऊयात. असं म्हणून अथर्व आणि मीरा वेदाला निरोप देण्यासाठी तिथून जातात. ते दोघं जाताच माया लपलेली असते तिथून बाहेर येते आणि बोलते, म्हणजे हे कन्फर्म आहे की हे लोक खजिन्याच्या मागे लागलेत. अथर्वसुद्धा या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व आहे, म्हणजे प्रकरण नक्कीच सिरियस आहे. तेव्हा अथर्व बोलतो की इतकं रागवायला काय झालं, आईने तुला प्रेमानेच विचारलं ना. तेव्हा वेदा बोलते की तू का बोलतोय माझ्याशी, मला नाही जायचं शाळेत म्हणून वेदा बॅग टाकून निघून जाते. तेव्हा अनन्या बोलते की चांगली जात होती ना ती शाळेत, तिला नाही बोलायचं आहे, तुम्हाला माहिती आहे ना, थोड्या दिवस नाही बोललं तर काय होणार आहे. तेवढं तिथे अंबिका येते. मंजिरी बघते आणि बोलते की हे बघा, तुम्ही थोड्या दिवस कळस होता, आता तिला नाही बोला असं वाटत आहे ना, मग सोडून द्या ना विषय. तेवढ्यात अंबिका बोलते की मीरा, अडगळीच्या खोलीत भेट. मंजिरी हे ऐकते. तेव्हा अनन्या बोलते, घरात काय चाललं आहे ना ते कळतच नाही. तीही रागाने निघून जाते. तेव्हा मीरा अथर्वला हात लावते आणि बोलते की वेदाचे बाबा मी आलेच. मंजिरीचं ते लक्षच असतं की यांचं काय चाललं आहे म्हणून. तेव्हा मंजिरी मनात बोलते की मीराला अडगळीच्या खोलीत का बोलवलं आहे, काय बोलायचं असेल यांना. मीरा अडगळीच्या खोलीत येते. तेव्हा मीरा बोलते की काय बोलतेस ताई. तेव्हा अंबिका बोलते की हो मीरा, आज तो दिवस उजाडला ज्याची आपण इतके दिवस वाट बघत होतो. आणि मंजिरी हे फटीतून ऐकत असते. तेव्हा अंबिका बोलते की आज मीरा आपल्याला मंजिरीचा अंत करायचा आहे. मंजिरी घाबरते इकडे. तेव्हा मीरा बोलते कसं काय. तेव्हा अंबिका बोलते की त्यासाठी आपल्याला एक गोष्ट करावी लागेल. आणि अंबिका तिला प्लॅन सांगत असते. इकडे मंजिरीला काहीच ऐकू येत नसतं. ती बोलते की काहीच ऐकू येत नाही, माझ्याबद्दल कट रचतायत या दोघी, नक्की काय बोलतायत. तेव्हा मंजिरी संतापून पूर्ण त्या रूममध्ये घुसते आणि त्या दोघींना पकडायला जाते. तेवढ्या त्या दोघी तिथून गायब होतात. मंजिरी दचकते, इकडे तिकडे बघू लागते. तेव्हा मंजिरी बोलते काय झालं, असं कसं घडलं. तेव्हा ती मीरा अंबिका असा आवाज देते आणि इथेच आजचा एपिसोड संपतो. तर चला मित्रांनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला आणि एपिसोड आवडला असेल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपले सबस्क्रायबर्स लवकरात लवकर वाढत आहे आणि 1000 सबस्क्रायबर्स पूर्ण होण्यासाठी फक्त मला 50 सबस्क्रायबरची गरज आहे प्लीज. आणि आपला एपिसोड आवडत असेल तर चॅनलला शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.